साहेबांना हेच निवेदन दिलं की माझा मुलगा जो होता फोटोग्राफर फोटोग्राफी करत असताना 28 एप्रिल 2026 रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय येथे तो त्याचं काम करत होता, फोटोग्राफीचं काम करत होता. परंतु जे मिसाईल्स किंवा काय म्हणतात ते फटाके अवैध कोल्ड फायर वगैरे हे जे आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना प्रशिक्षण दिलेलं नाही, कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडे लायसन नाहीये, त्यांच्याकडे खूप सारा अवैध असा म्हणजे डुप्लिकेट असा साठा आहे, जो की प्रॉपर न हे करता जनमानसात येऊन फाटलेला आहे तो. त्यामुळे माझ्या मुलाचं डोळ्याला फार इजा झाली आहे, पूर्ण शरीर त्याचं भाजलेलं आहे. आणि विशेष माझ्या मुलाचं 1 मेला लग्न होतं. तो माझ्यावर काय परिस्थिती बेतली असेल. माझ्या मुलाचा 5 ते 6 लाखाचा कॅमेरा स्फोटामध्ये खराब झालेला आहे. माझी बाकीची वित्तीय हानी भरपूर झालेली आहे. आणि या 4 बनापैकी कार्यालयाला आला नाही तो इव्हेंट मॅनेजर नाही, किंवा ज्याचं लग्न होतं कांबळे आणि टिके यांच्यापैकी कुणीही भेटायला किंवा कशासाठीच आलेलं नाही. तुम्ही कसे आहात, काय आहात. त्याच्यामुळं मी आजपर्यंत उशीर झाला हे आधी, कारण की माझ्या मुलाला कव्हर करायचं होतं. मी संभाजीनगर येथे त्याला ट्रीटमेंट दिली आहे आणि आजही तो जखमी अवस्थेत आहे. म्हणून मी माननीय साहेबांना संबंधिताकडून नुकसान भरपाई व इतर बाकी कोणावर ही परिस्थिती येऊ नये यासाठी मी आलेलो होतो सर निवेदन. याच्यामध्ये 4 जणांचं त्याच्यामध्ये क्षितिज सेटे हे देखील गंभीर जखमी झाले होते. जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला प्रोव्हाइड त्याच्या कानाचा पडदा फाटला आहे, तो ऑपरेट करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, जे की आणखीन 2-4 जण इंजर्ड झालेले आहेत. परंतु कुणीही याच्यात दखल घेतलेली नाही. त्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो मी. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फोटोग्राफर आहेत, मात्र त्यांची सुरक्षा कुठलीच व्यवस्थित केली जात नाही. काय काळजी घेतली पाहिजे आणि शासन प्रशासनानं काय उपाययोजना केली पाहिजे? याच्यामध्ये फटाके जे आहेत, जे डुप्लिकेट आहेत ते वाजवले नाही पाहिजेत. आणि जे दारुगोळा आहे ते न वाजता इलेक्ट्रॉनिक दारुगोळा आलेला आहे, तो इलेक्ट्रॉनिकचा यूज करून त्यांनी जर तशी यूज जर केले तर हे फोटोग्राफरच नाही तर कुणावरच हानी येणार नाही. हे आधी पण बऱ्याच लग्नांमध्ये नवरदेवावर कुणावर आई वडिलावर कुणावरही अशा वेळ आलेल्या आहेत. त्यामुळं आमचा असा विचार आहे की आमच्या सर्व फोटोग्राफरचं ह्याच्यामध्ये काही फटाक्यावर विरोध नाहीये, पण विरोध कसा आहे ते डुप्लिकेट नको आहेत आणि दारुगोळा नको आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक जे आलेत आणि प्रशिक्षण देणाऱ्या लोकांना हे काम दिलं पाहिजे. ह्यासाठी सर्व फोटोग्राफरचं एक निवेदन आहे आणि विनंती सगळ्यांना की कुणाला त्रास होऊ नये याच्यामध्ये, कारण हे शोची गोष्ट आहे, पण याच्यामध्ये जर जीवितहानी कुणाच झाली ते परवडणार नाही आपल्यासाठी. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वापरण्यात यावं अशी विनंती आमची. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.